फक्त नामस्मरण, अभंग आणि पायी चालणारी भक्ती ही आहे महाराष्ट्राची आत्मा बनलेली वारकरी परंपरा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात पवित्र लोकशाही आणि मानवतावादी परंपरा वारकरी परंपरा ही केवळ भक्ती चळवळ नाही तर एक समाज बदलणारी आध्यात्मिक क्रांती आहे. वारकरी म्हणजे नियमितपणे वारी करणारा, पंढरपूरला जाणारा आणि विठ्ठल नामामध्ये रमणारा भक्त. वारकरी परंपरेची मुख्य ओळख ही विठ्ठल भक्ती, नामस्मरण, अभंग, ओवी, साधी जीवनशैली, समता आणि बंधुता. देव मंदिरात नाही, तो माणसाच्या हृदयात आहे, हा वारकरी यांचा विचार असतो. इतिहासकार सांगतात की वारकरी परंपरेचा उगम हा 12व्या ते 13व्या शतकामध्ये झाला. त्या काळामध्ये समाजात जातीभेद, धर्मकांड, ब्राह्मण वर्चस्व आणि सामान्य माणसाचं शोषण होत होतं. या पार्श्वभूमीवर संतांनी सांगितलं की देव मिळवायला जन्म, जात, पैसा लागत नाही, तर फक्त शुद्ध अंतःकरण लागतं. यातूनच वारकरी परंपरेचा जन्म झाला. वारकरी परंपरेचे केंद्र म्हणजे पंढरपूर. विठ्ठलाची मूर्ती, कमरेवरती हात आणि भक्ताची वाट पाहणारी मुद्रा. कथा सांगते की विठ्ठल भक्त हा पुंडलिकासाठी थांबला. याचा अर्थ देवही भक्ताच्या सेवेला मान देतो. वारकरी परंपरा संतांनी घडवली. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता मराठीमध्ये आणि ज्ञान सामान्य माणसासाठी खुलं केलं. संत नामदेव यांनी भक्तीचा प्रसार हा भारतभर केला. संत एकनाथांनी कर्मकांडावरती प्रहार केला, तर संत तुकारामांनी अभंगाचा महासागर वाहिला. देव बाजारात नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. या संतांनी देवाला सामान्य माणसाच्या घरामध्ये आणलं. वारी म्हणजे काय तर आषाढी आणि कार्तिकी एकादशी लाखो वारकरी पायी प्रवास करतात आणि टाळ, मृदुंग आणि अभंग यांचा जयघोष होतो. वारीमध्ये श्रीमंत गरीब यांचा फरक नसतो, जात धर्म नसते आणि सगळे एकच वारकरी असतात. वारी म्हणजे चालती लोकशाही असते. वारकरी परंपरेने काय दिलं तर जातीभेदाला आव्हान दिलं, स्त्रियांना भक्तीमध्ये स्थान दिलं, अहिंसा, नीतिमूल्य आणि व्यसनमुक्ती करायला संदेश दिला. आणि ही परंपरा राज्याने नाही तर संतांनी चालवली. आजही लाखो लोक वारी करतात, अभंग घरोघरी गाले जातात आणि विठ्ठल नामाने महाराष्ट्र हा जोडलेला आहे. कारण ही परंपरा बदलत नाही, ती काळासोबत चालते. वारकरी परंपरा म्हणजे देवाकडे जाण्याचा रस्ता नाही तर तो आहे माणूस होण्याचा मार्ग. जिथे अहंकार नाही तर विठ्ठल आहे. तुम्ही कधी वारी केली आहे का किंवा करायची इच्छा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.